आंबेनळी घाटात अचानक झालेला भीषण अपघात आणि त्या अपघातामागचं असं एक कारण जे जाणून घेण्यासाठी आज अख्खा महाराष्ट्र स्तब्ध झालाय. आंबेनळी घाटात 8 मित्रांचा कार अपघातात दुर्दैवी अंत झाला. ही घटना 2 दिवसांपूर्वी घडली आणि काल ही बातमी सर्वत्र पसरली. सुरुवातीला वाटलं की चालकाचा ताबा सुटला असेल, पण आज जेव्हा त्या 8 मित्रांपैकी एकाच्या वडिलांची धक्कादायक मुलाखत समोर आली तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडालीये. वडिलांनी मुलाखतीमध्ये अशी कोणती माहिती सांगितली ज्यामुळे या अपघाताभोवतीचं रहस्य आणखीनच गडद झालंय? अपघात होण्याच्या अगदी काही मिनिटांपूर्वीच वडिलांनी आपल्या मुलाला फोन केला होता, पण त्या रात्री त्या फोन कॉलवर नेमकं काय ऐकू आलं होतं? वडिलांनी पुढे जे सांगितलं ते ऐकून सगळेच हादरले आहेत. मग त्या एका फोन कॉलमध्ये नेमकं काय झालं होतं? अपघाताच्या काही सेकंदाआधी नेमकं काय घडलं? मुलाखतीमध्ये वडिलांनी सगळं सांगितलं, ज्यांनी या प्रकरणाचं चित्र समोर आणलं. सुरुवातीला सांगितलं चालकाचा ताबा सुटला, तर काही म्हटले की हा घाट फार धोकादायक आहे, तर काही जण तर असे म्हटले की या घाटामध्ये अनेक वेळा असे काही प्रसंग घडले आहेत की ज्यामध्ये एखादी आकृती घाटामधून सरकताना दिसली. पण याचं जे सत्य आहे ते सत्य कोणालाच माहिती नव्हतं. जे वडिलांची मुलाखत समोर आली आणि या प्रकरणाला वेगळंच वळण दिले. चला जाणून घेऊया की शेवटच्या कॉलवर काय ऐकलं, काय आहे या प्रकरणाचं खरंच सत्य. आता जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट. या भीषण आणि हृदयद्रावक घटनेची सुरुवात होते 22 मे रोजी. साताऱ्याच्या कोरेगाव तालुक्यातील आजगाव, मरडे आणि खटाव परिसरातील 8 मित्र एकत्र आले होते. वय वर्ष 18 ते 35 दरम्यान असणारे हे तरुण ऊर्जेने भरलेले आणि एकमेकांचे जिवलग मित्र होते. सलग 3 दिवस सुट्टी असल्याने त्यांनी कोकणात फिरायचा एक सुंदर बेत आखला. साताऱ्याहून ते स्कॉर्पिओ गाडीने दापोलीला गेले. तिथे हरणी बीचवर त्यांनी मनसोक्त धमाल केली. समुद्रकिनाऱ्यावर फिरणं, मित्रांसोबत गप्पा मारणं, फोटो काढणं, सगळं काही एखाद्या स्वप्नासारखं आणि अत्यंत आनंददायी सुरू होतं. हा प्रवास त्यांच्या आयुष्यातील शेवटचा प्रवास ठरेल याची पुसटशी कल्पनाही कोणाला नव्हती. 24 मे म्हणजेच रविवारी संध्याकाळी त्यांनी कोकणातून परतीचा प्रवास सुरू केला. पोलादपूर मार्गे आंबेनळी घाटातून साताऱ्याला सुरक्षित पोहोचायचं असा प्लॅन त्यांनी निश्चित केला होता. निघताना आणि वाटेतही या मुलांचं आपल्या घरच्यांशी सतत फोनवर बोलणं सुरू होतं. गाडीमध्ये गाणी वाजत होती, मित्रांची थट्टा मस्करी चालू होती. रात्रीचे साधारण 10 ते 11 वाजले असतील. गाडी महाबळेश्वरच्या दिशेने आंबेनळी घाटात वेगाने चढत होती. घाटातील वळणावळणाचा रस्ता आणि रात्रीचा दाट अंधार पसरला होता. पण या आनंदी वातावरणात अचानक काळ टपून बसला होता. पण मग नेमकं घाटात असं काय झालं की अचानक इतकी मोठी दुर्घटना घडली? गाडी तर व्यवस्थित चालू होती, मग एका क्षणात असं काय बदललं की 8 तरुणांचे फोन एकाच वेळी बंद झाले? वडिलांनी त्या शेवटच्या कॉलवर नेमकं काय ऐकलं? मुलाखतीत वडिलांनी ते कोणतं रहस्य सांगितलं? काय आहे या घटनेचे खरं कारण? जेव्हा आंबेनळी घाटात गाडी पुढे पुढे जात असताना अचानक एका वळणावर काळ आला. स्कॉर्पिओ गाडी थेट रस्त्यावरून तब्बल 700 फूट खोल दरीत कोसळली. रात्रीच्या त्या भयानक अंधारात एका क्षणात 8 निष्पाप तरुणांचा हसता खेळता संसार उद्ध्वस्त झाला. हा अपघात इतका भीषण होता की गाडी दरीत कोसळताना झालेल्या आवाजाने आजूबाजूचा परिसरही शहारला असेल. पण रात्रीच्या वेळी घाटात सामसूम असल्याने ही दुर्घटना कोणाच्याही लक्षात आली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा ही बातमी न्यूज चॅनल्सवर झळकली तेव्हा साताऱ्यासह संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली. विशेषतः आजगाव या गावातील एकाच रस्त्यावर राहणाऱ्या 5 मित्रांचा यात अंत झाल्याने गावातील प्रत्येक घरातून हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश ऐकू येत होता. प्रशासनाने तात्काळ रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले, पण 700 फूट खोल दरी, घनदाट जंगल आणि तीव्र उतार यामुळे बचाव कार्यात अनेक अडचणी येत होत्या. सुरुवातीला पोलिसांनी सांगितलं की चालकाला डुलकी लागल्याने गाडी दरीत पडली. पण जेव्हा वडिलांनी मुलाखत दिली तेव्हा नवा संशय निर्माण झाला. वडिलांनी नेमकं मुलाखतीत असं काय सांगितलं? शेवटच्या फोनमध्ये नेमकं काय ऐकू आलं होतं की ज्याने या प्रकरणाचे सत्य पूर्णतः बदललं? घाटात रेंज नसल्यामुळे सुरुवातीला घरच्यांना वाटलं की मुलं नेटवर्क क्षेत्राच्या बाहेर असतील, पण जसा जसा वेळ सरकू लागला तशी तशी घरच्यांच्या काळजाची धडधड वाढू लागली. रितेश लोखंडे या मृत तरुणाचे वडील स्वतः एका हॉस्पिटलमध्ये काम करतात. त्यांनी रात्री धीर सुटल्यानंतर त्यांच्या हॉस्पिटलमधील डॉक्टर थोरात यांच्या मदतीने पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणांशी संपर्क साधला. रायगड आणि पोलादपूर पोलिसांनी तांत्रिक यंत्रणेच्या मदतीने मोबाईल लोकेशन ट्रॅक करायला सुरुवात केली. एका मुलाचे शेवटचे लोकेशन पोलादपूर जवळील आंबेनळी घाटात आढळले.
पोलिसांनी जराही वेळ न लावता महाबळेश्वर ट्रॅकर्स, प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम आणि सह्याद्री ट्रॅकर्सना पाचारण केले. रात्रीचे साधारण 1:30 ते 2 वाजले असावेत. टॉर्चच्या प्रकाशात रेस्क्यू टीमचे सदस्य दरीत उतरू लागले. दरीत उतरत असताना त्यांना रस्त्याच्या कडेला एक तुटलेला दिशादर्शक बोर्ड आणि गाडीचा फुटलेला आरसा सापडला. यावरूनच गाडी खाली कोसळल्याचा अंदाज आला. पण जेव्हा टीम आणखी खाली उतरली तेव्हा त्यांना एक धक्कादायक गोष्ट दिसली. त्यांना दरीत जी पहिली गाडी सापडली ती स्कॉर्पिओ नसून एक जुनी होंडा सिटी कार होती, जिचा अपघात खूप वर्षांपूर्वी झाला होता. यावरून या घाटाचा काळा इतिहास किती भयंकर आहे हे समोर आले. दरीतील त्या जुन्या गाड्यांचे सांगाडे पाहून रेस्क्यू टीमचं टेन्शन आणखी वाढलं होतं. पण मग मुख्य प्रश्न तसाच राहतो. त्या रात्री त्या वळणावर चालकाला खरंच डुलकी आली होती की अंधारात असं काहीतरी विचित्र घडलं होतं, ज्यामुळे स्टिअरिंगवरून त्याचे हात सुटले? सकाळी 6:30च्या सुमारास जेव्हा जंगलात थोडा उजेड पडला तेव्हा रेस्क्यू टीमला MH11 लिहिलेली नंबर प्लेट सापडली, जी त्याच स्कॉर्पिओची होती. पुढे गेल्यानंतर स्कॉर्पिओचा अक्षरशः चुराडा झालेला पाहायला मिळाला. 8ही मित्र वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेले होते. हे बचाव कार्य पूर्ण झाल्यावर स्थानिक लोकांमध्ये आणि सोशल मीडियावर घाटाच्या इतिहासाबाबत चर्चा सुरू झाली. या घाटात बरोबर 8 वर्षांपूर्वी म्हणजे 2018मध्ये कोकण कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांची बस दरीत कोसळली होती, ज्यामध्ये 30पेक्षा जास्त जणांचा अंत झाला होता. धक्कादायक बाब म्हणजे ज्या वळणावरून ती बस कोसळली होती अगदी त्याच परिसराजवळून ही स्कॉर्पिओ सुद्धा दरीत कोसळली. स्थानिक लोक सांगतात की रात्रीच्या वेळी घाटात विचित्र पांढरी आकृती किंवा प्राणी अचानक समोर येतात, ज्यामुळे चालकाचं नियंत्रण सुटते. पण या अपघातामागचं खरं रहस्य या अंधश्रद्धेत नव्हतं, तर रितेशच्या वडिलांना आलेल्या त्या शेवटच्या फोन कॉलमध्ये दडलं होतं. आता आपण त्या वळणावर आलोय जिथे या अपघाताचं सर्वात मोठं रहस्य उलगडणार आहे. वडिलांनी त्या काळजाचा थरकाप उडवणाऱ्या रात्री फोनवर काय ऐकलं होतं? चला आता थेट जाऊया वडिलांच्या त्या खळबळजनक मुलाखतीकडे. आता या संपूर्ण प्रकरणाला कलाटणी देणारा सर्वात महत्त्वाचा भाग समोर आला आहे, तो म्हणजे रितेश लोखंडेच्या वडिलांनी दिलेली मुलाखत. रितेशच्या वडिलांनी जड अंतःकरणाने वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की त्या दिवशी सकाळपासूनच त्यांच्या मनात सारखी धाकधूक होत होती, कशातच मन लागत नव्हतं. त्यांनी दिवसभरात तब्बल 50 ते 60 वेळा आपल्या मुलाला फोन लावला होता. फोनची रिंग वाजत होती, पण पलीकडून कोणीच फोन उचलत नव्हतं. पण अपघात होण्याच्या अगदी काही मिनिटे किंवा सेकंदाआधी जेव्हा रात्री गाडी आंबेनळी घाटातून प्रवास करत होती तेव्हा अचानक एका मुलाच्या फोनवरून वडिलांना कॉल लागला किंवा तो उचलला गेला. वडिलांनी सांगितलं की त्या शेवटच्या फोन कॉलवर त्यांना मुलांचा कोणताही आवाज आला नाही, तर फक्त गाडीच्या आत सुरू असलेली गाणी, मित्रांची चाललेली थट्टा मस्करी आणि अचानक झालेला एक मोठा विचित्र आवाज ऐकू आला. त्यानंतर फोन कट झाला. वडिलांना वाटलं की घाटात रेंज नसल्यामुळे फोन कट झाला असेल, म्हणून त्यांनी पुन्हा फोन ट्राय केला. पण त्यानंतर सगळेच फोन नॉट रिचेबल झाले. वडिलांच्या या खुलाशामुळे हे स्पष्ट झालं की ज्या क्षणी फोन चालू होता अगदी त्याच सेकंदाला ती गाडी दरीत कोसळली. चालकाला कोणतीही डुलकी लागली नव्हती, कारण गाडीत गाणी आणि गप्पा सुरू होत्या. मग नक्की काय घडलं? स्थानिक ट्रॅकर्सनी याचं खरं कारण स्पष्ट केलंय. आंबेनळी घाटात रात्रीच्या वेळी अचानक इतकं दाट धुकं पसरतं की समोरचा रस्ता 2 फुटांवरचाही दिसत नाही. त्यातच या धोकादायक वळणावर प्रशासनाने सुरक्षेसाठी कोणतेही मजबूत लोखंडी रेलिंग किंवा सिमेंटचे कठडे बसवले नव्हते, फक्त एक छोटा बोर्ड होता. दाट धुक्यात वळणाचा अंदाज न आल्यामुळे आणि संरक्षण कठडे नसल्यामुळे गाडी थेट 700 फूट दरीत कोसळली. माणसाची एक छोटीशी चूक, निसर्गाचं धुकं आणि प्रशासनाचं दुर्लक्ष, या तिन्ही गोष्टी एकत्र आल्या आणि तो फोन कॉल रितेशच्या वडिलांसाठी शेवटचा ठरला. पूर्ण अपघाताच्या आणि प्रशासनाच्या अक्षम्य निष्काळजीपणाच्या धक्कादायक रिपोर्टनंतर आता वेळ आली आहे आपण सर्वांनी मिळून एक समाज म्हणून यावर विचार करण्याची. मित्रांनो, हा केवळ एक अपघात सविस्तर रिपोर्ट नव्हता, तर आपल्या सिस्टीमवर आणि आपल्या बेजबाबदार प्रवासावर काढलेला एक अत्यंत कडू आणि जळजळीत अंजन आहे. सोशल मीडियावर केवळ हळहळ व्यक्त करतो, 2 मिनिटाचे दुःख दाखवतो आणि पुढे निघून जातो. 50 कुटुंबाचे हस्ते खेळते संसार यात दरीत खोल म्हणून पडले आहेत.
त्यांच्या दुःखाची आपण कल्पनाही करू शकत नाही. जर आपल्याला भविष्यात असे अनेक निष्पाप बळी जाण्यापासून रोखायचे असतील, तर आपल्या कुटुंबाला भयानक संकटातून वाचवायचे असेल, तर आपल्याला तातडीने काही पावले उचलावी लागतील. म्हणूनच या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाच्या आणि सोप्या गोष्टी सांगणार आहेत, ज्यांचा अवलंब प्रत्येकाने आपल्या प्रवासात केलाच पाहिजे. सर्वात आधी जेव्हा तुम्ही रात्रीच्या वेळी अशा वेळी वळणावळणाच्या घाटातून प्रवास करत असाल, तेव्हा गाडीच्या वेगावर तुमचे पूर्ण नियंत्रण असणे अत्यंत गरजेचे आहे. घाटातील रस्ते आणि हायवेसारखे नसतात. तिथे निसर्गाचे धुके, अंधार काहीही घात करू शकतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रवासात आनंद आणि मस्करी करणे गैर नाही, पण चालकाचे लक्ष विचलित होईल एवढा गोंधळ गाडीत कधीच घालू नका. चालकाला थकवा जाणवत असल्यास किंवा डोकले येत असल्यास गाडी तात्काळ बाजूला थांबून काही काळ विश्रांती घेणे कधी श्रेयस्कर ठरते. यासोबतच आपल्या घरातील लोकांना प्रवासाची अचूक माहिती देत राहा. जर तुम्ही अशा दुर्गम किंवा डोंगराळ भागात जास्त जात असाल, तर मोबाईल नेटवर्क जाण्याची शक्यता असेल, तर घाटात प्रवास करण्यापूर्वीच घरच्यांना अशी पूर्वकल्पना देऊन ठेवा की जेणेकरून धाकधूक वाढणार नाही आणि कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत पोलिसांना तांत्रिक मदत मिळणे सोपे होईल. मित्रांनो, हा केवळ प्रश्न दोष नाही, तर आपली स्वतःची सुरक्षितता आपल्याच हातात असते. म्हणूनच मी आज तुम्हाला व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये एक आवाहन करते. तुम्हाला काय वाटते, या आंबेनळी घाटातील अपघाताला नेमके कोण जबाबदार आहे? प्रशासनाचे अक्षम दुर्लक्ष, वळणावळ नसलेल्या मजबूत कठडे, या चालकाकडून झालेली अनपेक्षित चूक? तुमची मते, तुमचे विचार खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. तुमची एक कमेंट कदाचित प्रशासनाचे डोळे उघडण्यासाठी आणि घाटात सुरक्षा कठडे बनवण्यासाठी एक मोठी चळवळ उभी करू शकते. या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रवासाला या धोक्याची जाणीव होईल. सुरक्षित राहा, काळजी घ्या आणि पाहत राहा आपला चॅनल. धन्यवाद.